व आयोजित दिंडी महोत्सवाची कार्यसचिव, पत्रकार मित्र परिवारांचा हार्दिक स्वागत। माझ्याबरोबर या पत्रकार परिषदेला आयोजित उपस्थित आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने हा महोत्सव होणार आहे, त्या आमच्या लाडक्या कैलासवासी वासंती विठू गावस चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व आयोजित दिंडी महोत्सवाच्या कार्याध्यक्षा सौ नेहा शैलेश गावस व त्यांच्या बाजूला आहे श्री वासुदेव चारी, जे श्रीराम दिंडी पथकाचे पथक प्रमुख आहे। मी विनंती करीन आमच्या कार्याध्यक्षा सौ नेहा शैलेश गावस यांना की आयोजित महोत्सवाची सविस्तर माहिती पत्रकार बंधू भगिनींना द्यावी। नमस्कार। प्रेस, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडिया मित्रपरिवारांचे मी इथे मनपूर्वक स्वागत करते। नादोडगावच्या इतिहासात प्रथमच भव्य भक्तिपंथ दिंडी महोत्सव 2025 याचे आयोजन केले आहे। हा उपक्रम केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून तो सांस्कृतिक जाणीव, परंपरेचा सन्मान आणि जे युवा आहेत त्यांचा सहभाग यामध्ये व्हावा यासाठी हा प्रेरणादायी एक उपक्रम असा ठरणार आहे। भक्तिभाव, परंपरा आणि संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने असे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते होणे गरजेचे आहे आणि नव्या पिढीमध्ये आपली संस्कृतीची ओळख निर्माण होण्यासाठी आणि समाजात एकोपा, अनुशासन आणि भक्तिभाव वृद्धिंगत होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे। तर त्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न। या महोत्सवाचे आयोजन श्रीराम दिंडी पथक पिर्ण नादोडा व श्री गणेश कला संगम नादोडा यांच्या वतीने आणि स्वर्गीय सौ वासंती विठू गावस चॅरिटेबल ट्रस्ट ओल्ड गोवा यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम करण्यात येणार आहे। थोडक्यात महोत्सवाची माहिती सांगते। शनिवार दिनांक 24 मे 2025 सायंकाळी 6 वाजता श्री माऊली भूतनाथ पंचायतन संस्थान नादोडा पारदेस या ठिकाणी हा महोत्सव पार पाडला जाईल। बक्षिसांची माहिती देते। दिंडी पथकांसाठी प्रथम क्रमांक रोख रक्कम 25,000 व चषक, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 20,000 व चषक, तृतीय क्रमांक रोख रक्कम 15,000 व चषक। त्याचप्रमाणे 4 प्रोत्साहन बक्षिसे देण्यात येणार आहेत, प्रत्येकी 10,000 व चषक। विशेष पखवाज वादन बक्षीस रोख रुपये 3,000 व चषक। विशेष सादरीकरण बक्षीस रोख रक्कम 3,000 व चषक। विशेष वेशभूषा रोख रक्कम 3,000 व चषक। आणि ज्या पथकाला काही बक्षीस मिळालेलं नाही अशा पथकाला जो प्रवास भत्ता आहे तो देण्यात येईल। ते असेल 7,000 रुपये प्रत्येक पथक। या महोत्सवाची पुढील माहिती चारी देतील आपल्याला। किती पथक तो सांगतो। नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत। या स्पर्धेत एकूण 10 पथक सहभाग घेतील। अखिल गोवा मर्यादित असेल आणि ज्या पथकाची पूर्वी नोंदणी होईल, म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व ज्याला म्हटलं जातं, तसं आम्ही त्यांना प्राधान्य देणार आहोत। या कार्यक्रमाला आम्ही एक म्हणजे कार्यसमिती नेमणूक केलेली आहे, म्हणजे काही पथकातीलच आपल्या सगळे सहभागी आहेत। थोडक्यात तुम्हाला ते एकदा नोंदवून सांगतो। या कार्यक्रमात कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आपल्या ताई सौ नेहा शैलेश गावस, स्वागत समिती अध्यक्ष आणि
श्री गणेश कला संगमाचे अध्यक्ष श्री पृथ्वीराज वासुदेव गावस, निधी संकलन समिती म्हणून जबाबदारी वासुदेव चारी आणि प्रमोद नंदराम गावस सांभाळतील. जाहिरात समिती प्रसाद गुरुदास गावस, त्यांना सहकार्यासाठी आतिश गडेकर, मयूर सातोसकर, अक्षय गोवकर असतील. अल्पोपहार चहापान आणि भोजन समिती यांचे प्रमुख असणार आहेत रोहन कृष्णा गावस, त्यांना सहकारी म्हणून लाभणार आहेत दत्तराज सावंत, प्रवीण चारी, आकांक्षा नाईक, अनिश गावस, गौतमी नाईक, रघुनाथ मांद्रेकर, प्रथमेश परब, रिमाचारी. वाहतूक नियंत्रण प्रमुख असणार आहेत आशिष अभिमन्यू गावस आणि त्यांना सहभागी असणार आहेत रामानंद देसाई, धर्मा कळंगोटकर आणि उद्देश देसाई, यश देसाई, ईश्वर परब, दीपमा बोरगावकर, सनी देसाई आणि संजना सावंत. कार्यक्रम सचिव म्हणून जबाबदारी युतिका पेडणेकर बघणार आहे. पथक प्रमुख वासुदेव चारी आणि सहपथक प्रमुख सेजल सावंत म्हणून बघणार. छपाई गट प्रमुख पैलत शेटिये आणि त्यांना सहकार्य करणार आहेत कृष्णा देसाई, विवियन गावस, अमित देसाई आणि केदार देसाई. कोश प्रमुख म्हणून या स्पर्धेतील जबाबदारी सांभाळणार आहेत गौरीश नाईक आणि त्यांना सहकार्य करणार आहेत पूजा बिरडकर, कनक परब, पूजा शेट्टी आणि ऋषभ खळक. महोत्सवात सहभागी गटांना नियमित अटी पथक नोंदणी केल्यावर कळविण्यात येते. सहभागी संपर्कासाठी आम्ही आशिष गावस आणि कनक परब यांच्याशी संपर्क करावा असं आम्ही माहिती लिखित देणार आहोत. काही प्रश्न? मॅडम, तुम्ही त्या भागातली हॉटेल युवा बार्देशान जो आयोजित केला पळय तुम्ही दिंडी महोत्सव, हे कारण कितें? हे सर्टिफिकेट नागोडा हे आमचं मूळ गाव आहे आणि गावात प्रत्येक जे काही नवे उपक्रम होतात किंवा काही टुर्नामेंट्स असतील किंवा गावात आणखीन काही कार्यक्रम असतील तर त्यामध्ये आमचा आवर्जून सहभाग हा असतोच. कारण गाव आमचं आहे, लोक आपली आहेत, म्हणून पाठिंबा हा सगळ्यांनी एकमेकांना द्यावा याच उद्देशाने आम्ही हे कार्य करत असतो. राजकीय दृष्ट्या पुढे काहीतरी इथं पावलं उचलण्याची शक्यता आहे आपली राजकारणात? सध्या तरी तसे काही विचार नाही आहे, म्हणजे समाजकार्य आहे तेच पुढे न्यायची इच्छा आहे. इथून तुमचं नानोडा जे देवस्थान असं माऊली भूतनाथ ते भितर आसा काय ते सेपरेट असं तुम्ही केलं? असं देवस्थान असं भितर आमचं 17 तारखेच्या वर्धापन दिन असा. 17 तारखेला आमच्या माऊली देवीचा वर्धापन दिवस असतो आणि त्यानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम, स्पर्धा, नाटक असे याचे आयोजन होतात दरवर्षी. पण या वर्षी आपल्या गावचे जे युवक आहेत त्यांनी असा विचार केला की काहीतरी नवीन आपण करावा जेणेकरून आपली जी संस्कृती आहे ती जी भावी पिढी आहे त्यांच्यापर्यंत पोचावी. त्यासाठी हा नवा उपक्रम आम्ही सुरू केला.